हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद महान प्रभू येशूचा. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज तुम्हाला सांगू इच्छितो की प्रभू येशूने हे आपल्या वचनात, या वचनामध्ये सांगितले, संत पौलाच्या दुसऱ्या करसपत्रामध्ये, दुसऱ्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे, अध्याय 1 मध्ये, की त्याने सांगितलं की ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिटकून राहणे का गरजेचं आहे आणि काय इम्पॉर्टंट आहे. आपण कोणाला चिटकून राहतो, आपण कशा पद्धतीने राहतो, आपला स्वभाव काय आहे, आपण कशा पद्धतीने राहू शकतो, हे प्रभू येशूला माहीत आहे. म्हणून प्रभू येशूने आपल्या सेवक संत पौल ह्याच्याद्वारे अनेकांना पत्र लिहिण्यास पाठवले आणि पत्र पाठवून त्याने अनेकाच्या जीवनामध्ये काय चाललं आणि कसं वागलं पाहिजे अशा पद्धतीने संत पौलाने आपल्या सेवकांना सांगितलेलं आहे, आपल्या विश्वास करणाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि आपला प्रभू येशूने आपल्या लोकांना त्याच्या वचनाच्याद्वारे स्थिर केलेलं आहे. तर आपण पाहूया, आपण इकडे तिकडे विषय ना फिरवता प्रभूच्या महान वचनाकडे जाऊया. आज अनेकांना वाटतं की आम्ही येशूला चिटकून आहे, त्याच्या वचनाला चिटकून आहे, त्याच्या उपस्थितीमध्ये आम्ही डेली जातो. पण माझ्या प्रिय बंधूगिनो, या संत पौलाने या वचनात जे आपल्याला सांगितलेलं आहे, पण आज अनेक लोक प्रभूच्या वचनाला चिटकून राहतात असं अपेक्षा ठेवतात, असं त्यांना वाटतं, त्यांना असं वाटतं की आम्ही प्रभूच्या वचनाला चिटकून आहोत. पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज तुम्हाला सांगू इच्छितो की आज जो व्यक्ती प्रभूच्या वचनाला चिटकून राहतो, तोही व्यक्ती प्रभूच्या विरुद्धात पाप करायला लागलेला आहे. तर आज आपण प्रभू येशूच्या या महान वचनाकडे जाऊया. संत पौलाने जे आपल्या लोकांना पत्र लिहिलेले आहे, त्या पत्राच्याद्वारे आपल्याला कळेल की प्रभू येशू आपल्याला कशा पद्धतीने सांगतोय आणि कुठल्या माणसाला घेतलं पाहिजे, कुठल्या माणसाची चौकशी केली पाहिजे, कुठल्या माणसाला आपल्या संगत राहणं गरजेचं पाहिजे, असं प्रभू येशू आपल्याला या वचनाच्या द्वारे सांगत आहे. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण कुठल्याही माणसाचं स्वागत करतो, कुठल्याही माणसाला घरात घेतो, तो व्यक्ती आपल्याला जय मसीह की, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आमेन, प्रेज द लॉर्ड आणि हालेलुया बोलल्यानंतर आपल्याला असं वाटतं हा प्रभूमधला व्यक्ती आहे, प्रभूचा सेवक आहे, प्रभूचा विश्वास करणारा व्यक्ती आहे. आज अनेक लोक या घोळमध्ये पडलेले आहेत, अनेक लोक पेछात पडलेले आहेत, प्रॉब्लेममध्ये पडलेले आहेत, की ते लोक बोलतात की प्रभूच्या नावाने येऊन गेले, आम्हाला वचन देऊन गेले, आम्हाला शब्द बोलून गेले, आम्हाला स्थिर करून गेले, पण आज आमच्या लाईफमध्ये अचानक प्रॉब्लेम यायला लागले, समस्या यायला लागले आणि आम्ही फार त्या दिवसापासून आम्ही प्रभूपासून लांब जायला लागलो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बायबल म्हणतं प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, प्रत्येक आत्मा ख्रिस्ताबरोबरच आहे आणि ख्रिस्ताबरोबरच आहे आणि ख्रिस्तासारखाच आहे अशी अपेक्षा तुम्ही ठेवता, हे चुकीचं आहे. प्रत्येक माणूस विश्वास, बायबल म्हणतं की प्रत्येक आत्म्याची चाचपणी करून बघा, चौकशी करून बघा, तरच त्याचे स्वागत, त्याचे आमंत्रण त्याला करा. तर आज आपण काय करतो, अनेकांना आपल्या घरी बोलवतो, अनेकांना आपल्या घरामध्ये बोलवून आणि आज आपण आपल्यावरती प्रेयर करून घेतो. पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याच्यामध्ये प्रभूचा आत्मा आणि प्रभूची उपस्थिती, प्रभूची वचनं आहेत की नाही आपण कधी विचार करत नाही, कधी त्याच्याशी चौकशी करत नाही, प्रभूच्या वचनाच्याद्वारे बोलत देखील नाही. तर आपण जास्त वेळ नाही घेता तर प्रभूच्या महान पवित्र वचनाकडे वळूया. तर आज ज्यांच्याकडे कृपया करून बायबल आहे त्याने बायबल काढावं. योहानाच्या दुसऱ्या पत्रामध्ये अध्याय 1 वचन आपण 9 ते 10 मध्ये बघूया की प्रभू येशू, संत पौल आपल्या या पत्रामध्ये आपल्याला कसल्या पद्धतीने सांगत आहे आणि कशा पद्धतीने सांगत आहे. तर ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिटकून न राहता जो पुढे पुढे जातो त्याला देव प्राप्त झालेला नाही. आज अनेक लोक ख्रिस्ताचं वचन घेऊन येतात आणि त्यांना वचन सांगण्याच्या अगोदरच ते बोलून बसतात. आज काय लोकांची सवय झालेली आहे, त्यांना प्रभूचं वचन सांगितलं, त्यांना प्रभूच्या विषयी सांगायला सुरुवात केलं, ते पास्टरला गप करतात, सेवकांना गप करतात, विश्वास करणाऱ्यांना गप करतात आणि पुढचं बोलून मोकळे होतात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, असं करू नका. पुन्हा एकदा हे वचन वाचून तुम्हाला सांगतो की ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिटकून ना राहता जो पुढे पुढे जातो त्याला देव प्राप्त झालेला नाही. आज काही लोक येशूच्या शिक्षणाला धरून राहत नाही, येशूच्या वचनाला धरून राहत नाही, प्रभूच्या वचनाला पकडून राहत नाही आणि ते पुढे पुढे जायचा प्रयत्न करतात. आम्हाला हे माहिती आहे, आम्हाला ते चर्च माहिती आहे, आम्हाला हे माहिती आहे, आम्हाला अमुक माहिती आहे, आम्हाला तमुक माहिती आहे. प्रभूच्या शिक्षणाला चिटकून नाही राहत, प्रभूच्या वचनाला चिटकून नाही राहत, तर त्यांचं जीवन या जगामध्ये धोकादायक आणि
वाईट पद्धतीने चालत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज प्रभूच्या वचनाला चिटकून राहायचं आहे आपल्याला. कुठल्या वस्तूला नाही, कुठल्या गोष्टीला नाही, कुठल्या व्यक्तीला नाही, तर आज प्रभूच्या वचनाला चिटकून राहणं फार गरजेचं आहे. जो व्यक्ती प्रभूच्या वचनाला चिटकून राहतो, प्रभू येशू त्याला चिटकून राहतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज अनेक जण नको त्या गोष्टीला चिटकून राहतात, पैशाला, धनला, प्रॉपर्टीला, आणि नको आजकाल तर पद्धत निघाली आहे, एखाद्या चांगल्या वस्तूला, आपल्या कुत्र्याला, आपल्या मांजरीला चिटकून राहतात. आज त्या प्रभूच्या वचनाला चिटकून राहत नाही, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालायचा प्रयत्न देखील करत नाही, प्रभू कोण आहे ह्याचा जाणण्याचा देखील ते प्रयत्न देखील करत नाही. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज तुम्ही ज्या व्यक्तीला चिटकून राहत आहेत, ती वस्तू आज ना उद्या तुमच्या हातातून सुटून जाणार आहे. पण प्रभू येशूच्या वचना पद्धतीने तुम्ही येशूच्या नियमानुसार येशूच्या वचनाला चिटकून जर राहिलात, तर तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही हमेशा यशस्वी ठरणारी लोक असणार. हालेलुया, हालेलुया. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे वचन अशा पद्धतीने सांगत आहे संत पौल आपल्या या पत्राच्या द्वारे, योहानाच्या ह्या पत्रामध्ये प्रभू येशू स्वतः सांगत आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे सांगत आहे की अनेक लोक प्रभू येशूच्या शिक्षणाला चिटकून राहतात, नको त्या गोष्टीला चिटकून राहतात, आणि मग आजार आला, प्रॉब्लेम आली, समस्या आली, मग ते समोरच्या पास्टरांना, समोरच्या व्यक्तीला, समोरच्या सेवकांना, समोरच्या बिलीवर लोकांना प्रार्थना करायला सांगतात, ब्रदर आमच्यासाठी प्रेयर करा. प्रभू येशूला पण ते रडून बोलतात की प्रभू आम्ही तुझ्यामध्ये राहतो, तुझ्या वचनात राहतो, तुझ्या शिक्षणात राहतो, तरी आमच्या जीवनात आजार का, प्रॉब्लेम का, समस्या का. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही चिकटलात, पण तुम्ही वरून चिकटलेले आहात. प्रभू येशूला अंतःकरणापासून चिकटून राहा, त्याच्या वचनाला चिटकून राहा, आणि मगच समजा, मगच बघा प्रभू येशू तुमच्या जीवनात कसा मिराकल करतो. तुम्ही चिटकून राहिलात, पण तुम्ही चिटकून राहिलात, पण अशा पद्धतीने चिटकलात की कधी ना कधी शैतान येऊन तुम्हाला खेचून घेऊन जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या विचारामध्ये, तुमच्या स्वभावामुळे, तुमच्या नको त्या वागणुकीमुळे तुम्ही प्रभू येशूला पाहिजे तसं पकडून राहिलेलं नाही आहे. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही येशूला पकडून राहू शकलेले नाही आहे. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच निर्णय करा की आम्हाला येशूला पॉवरफुल आणि पुन्हा विश्वासाच्या द्वारे पकडायचं आहे. आज तुमचं पकडणं तात्पुरतं आणि क्षणिक आहे. तुम्ही एका पद्धतीने पकडता, पण तुमचा हात असा आहे, तुम्ही असं पकडलेलं नाही आहे. आज तुम्ही मजबूत पद्धतीने पकडा, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रभूमध्ये सदा सर्व काळ टिकणारे आहात. आज काही लोक 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 10 वर्ष प्रभूमध्ये येतात, आणि मग ते 10-12 वर्षांनी प्रभूला सोडून जातात. त्यांची पकड मजबूत नसते. आज तुमची विश्वासाची पकड मजबूत करा, आणि प्रभूवर पाहिजे तसा विश्वास करा, आणि मग बघा कुठला आजार, कुठली बिमारी, कुठले श्राप, कुठले बंधनं आणि शैतानाचे कुठलेच जाळ तुमच्यावर पडणार नाही, आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने नाराज आणि निराश राहणार नाही. हालेलुया. तर आपण पुढे पाहूया प्रभू येशूच्या या महान वचनामध्ये, जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झालेली आहे. जो शिक्षणाला चिटकून राहतो, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याला पिता आणि पुत्र दोघे जण प्राप्त झालेले असतात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुमच्या एकट्याच्या ताकदीने काही होणार नाही आहे, तुमच्या एकट्याच्या बलाने काही होणार नाही आहे. तर प्रभू येशूची महान ताकद, प्रभू येशूची महान उपस्थिती तुमच्याबरोबर पाहिजे, तर तुम्ही या जगामध्ये जगू शकता. आज अनेक लोक बोलतात आम्ही विश्वास करतो, आम्ही वचनावर चालायचा प्रयत्न करतो, आम्ही प्रभूला पकडलेला आहे, आम्ही विश्वास करून चालत आहोत. नाही माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा विश्वास हा किरकोळ आणि दुर्बळ आहे. कधीही शैतान येऊन तुमच्या विश्वासाचा नचूर करू शकतो, तुमच्या विश्वासाचा घात करू शकतो. म्हणून आजच देखील प्रभू येशूला पाहिजे तसं कडक पकडा, मजबूत पकडा, तुमची सुटता कामा नये. हालेलुया, हालेलुया. तर मी पुन्हा एकदा हे वचन वाचून दाखवतो. याच्यामध्ये लिहिलेलं आहे, जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र या दोघांची प्राप्त झालेली आहे. आज तुम्ही वचनाला धरून जर राहिले तर तुम्हाला प्रभू येशू देखील तुमच्याबरोबर असणार, आणि स्वर्गातला महान पिता देखील तुमच्याबरोबर असणार. जर परमेश्वर तुमच्याबरोबर आहे तर तुमचा विरोधी कोण आहे? हालेलुया, हालेलुया. आज तुम्ही प्रभूला चिटकून आहात, वचनाला चिटकून आहात, प्रार्थनेमध्ये आहात, बायबलमध्ये आहात, सगळ्या गोष्टीत आहात, तरी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये निराश आहात. तुम्ही तरी समस्यामध्ये आहात. तुमचे आजार, तुमचे संकट, तुमची समस्या जात नाही. कुठला खोकला, कुठला ताप, कुठला प्रकारचा आजार आला की तुम्ही म्हणता की हे प्रभू मी प्रार्थना करते, माझा आजार का नाही जात. हे प्रभू मी प्रार्थना करते, माझी समस्या का नाही जात. हे प्रभू आमच्या जीवनामध्ये चमत्कार का नाही होत, कारण की तुमची पकड पाहिजे तशी नाही आहे. हालेलुया, हालेलुया.
हालेलुया. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुमची पकड मजबूत ठेवा. आज आपण काय करतो? आपण वचनं वाचत नाही, त्याच्यावर चिंतन करत नाही, मंथन करत नाही, त्याचा विचार करत नाही. वचन वाचून गप्पा बायबल ठेवून साईडला होतो आणि झोपून जातो आणि आपल्याला वाटतं की आज आम्ही बायबल आमच्या जीवनामध्ये काही निराश आणि काही आम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बायबल वाचून प्रार्थना करून तुमची समस्या सॉल्व्ह होणार नाही, तर तुम्हाला त्याच्यामध्ये विश्वासही दाखवणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एखादं जेवण बनवलं, त्या जेवणामध्ये जर मीठ नसेल तर तुमचं जेवण खाण्याच्या पद्धतीचं नसणार. आज तुमच्या लाईफमध्ये सगळं काय आहे, पण तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला पाहिजे तसं तुमच्या जीवनात मीठ नाही आहे, पाहिजे तसं प्रभूची उपस्थिती नाही आहे, पाहिजे तसं प्रभूवरती प्रेम नाही आहे. हालेलुया. तुमची पकड मजबूत पाहिजे, तुमचा विश्वास मजबूत पाहिजे, तुमचं देवावरती अतूट नातं मजबूत पाहिजे. तुम्ही प्रभूकडे प्रार्थना करता, प्रार्थना करता, प्रार्थना करता, प्रार्थनेने उत्तर मिळत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याच्यामध्ये विश्वासही दाखवणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये प्रभू येशूला हृदयात आवाज मारणं देखील गरजेचं असतं. काही लोक प्रार्थना करतात, आम्ही प्रार्थना केलेली आहे, आज आमचा प्रॉब्लेम संपून जाईल, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये जी समस्या ती निघून जाईल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तसं नाही. विश्वासाच्या द्वारे आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे. काही लोक फक्त प्रार्थना करतात, विश्वास दाखवत नाही. आज आम्ही अनेकांना पाहिलेलं आहे की प्रार्थना कशा पद्धतीने करतात की प्रभू मी आजारी आहे, मला हॉस्पिटलमध्ये खाट भेटत नाही आहे, कृपया करून प्रभू मला खाट मिळावी, म्हणून मी प्रार्थना करते, प्रभू मला चांगली खाट मिळू दे. ह्याला प्रार्थना आणि विश्वास म्हणलं जात नाही, याला प्रभूवरची पकड म्हणली जात नाही. आज ही तुमची प्रार्थना ही अयशस्वी प्रार्थना आहे. तुम्ही खाटेसाठी प्रार्थना करता, हे प्रभू मला खाट चांगली मिळू दे. तिथे खाट तुम्हाला मिळेल, पण तुमचा आजार, तुमच्या समस्या दूर होणार नाही. तर हा विश्वास नाही आहे. हालेलुया, हालेलुया. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, विश्वासाने प्रार्थना करा की प्रभू येशू, आम्हाला खाट नको, आम्हाला आमच्या आजारातनं बरं कर आणि आम्हाला तुझ्या विश्वासामध्ये ठेव, तुझ्या प्रिय प्रिय चरणाशी ठेव, तुझ्या प्रेमामध्ये ठेव, तुझ्या नादामध्ये आम्हाला मग्न आणि येडं कर. प्रभू येशूला असं म्हणा, त्याची पकड मजबूत पाहिजे. आज कुठलाही आजार आला, कुठलीही समस्या आली, आपण प्रभूला टाटा बाय बाय आणि प्रभू येशूला म्हणतो की आम्ही येणार होतो. आज लोकांचे बहाणे, आम्ही येणार होतो, पाहुणे आले, मेहुणे आले, येणार होतो, आम्ही नातेवाईक आले. आज लोक प्रभूकडे बहाणे दाखवतात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुमची जर पकड मजबूत असेल तर तुम्ही इकडचे तिकडचे विषय ना करता प्रभूच्या चरणाशी जाल. हालेलुया. तर आपण पुढे वळूया. हे शिक्षण ना देणारा कोणी तुम्हाला तर त्याला घरात घेऊ नका व त्याची क्षेमकुशल विचार करू नका. आज काही लोक प्रभू येशूविषयी बोलत नाही, प्रभूच्या नावाच्या द्वारे येतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड सिस्टर, प्रेज द लॉर्ड ब्रदर, कसे आहेत, कशा पद्धतीने आहेत, काय आहे, ते फक्त हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया बोलतात, प्रेज द लॉर्ड करतात, जय मसीह की बोलतात, तुम्हाला हात मिळवतात आणि नंतर तुमच्या व्यक्तिगत पर्सनल लाईफमध्ये जातात, तुमच्या लाईफमध्ये जातात, प्रभूविषयी बोलत नाही. प्रभू येशू म्हणतो अशा लोकांना उभं करू नका. हालेलुया. आज काय लोकांना बोलतात आणि तुमच्या घरी येऊन बोलतात फ्रीज चांगला घेतला. हालेलुया. काय लोक बोलतात गाडी चांगली घेतली आहे. प्रेज द लॉर्ड बोलला, प्रभूविषयी बोलायला चालू करा. काय लोक आमेन बोलतात. आमेन, असंच सुदे जे प्रभूच्या नावाने येतात आहे, पण विषय त्यांची चर्चा वेगळी, त्यांचे विषय वेगळे, त्यांची वागणूक वेगळी, तर त्यांना बायबल म्हणतं तशा लोकांना उभं करू नका. आज आपण तशा लोकांना घेऊन बसतो. ह्याने हे केलं, त्याने ते केलं, याने अमुक केलं, त्याने तमुक केलं, प्रभूच्या नावाने आले आणि नको त्या गोष्टीविषयी चर्चा करायला लागले, तर तुमच्या लाईफमध्ये प्रभू कसा कार्य करेल. हालेलुया. आज अनेकाच्या लाईफमध्ये तसंच चाललेलं आहे. आज लोक अनेकाच्या घरी जातात, प्रार्थनेसाठी जातात, प्रार्थना संपली की विचारपूस करतात, तुमची मुलगी काय करते हो, तुमचा मुलगा काय करतो हो, तुमचा भाव काय करतो हो, तुमची बहीण काय करते हो. तुम्ही प्रभूचं नाव घेऊन आलात, पण तुम्हाला पर्सनल लाईफमध्ये काय करायचं आहे. आज अनेक लोक पर्सनल लाईफला लय फोकस करतात की असंच यांच्या लाईफमध्ये असंच आहे, यांच्या लाईफमध्ये तसंच आहे. बायबल म्हणतं की तुम्ही न्यायाधीश नाही, न्यायाधीश वरती आहे. कोण कसा आहे हा प्रभू ठरवणार, आपण ठरवायचं नाही. हालेलुया, हालेलुया. तर मी पुन्हा एकदा हे वचन वाचून दाखवतो, पुन्हा एकदा हे शब्द ऐकून घ्या. काय लोकांना वाटतात नाही प्रभूच्या नावाने आला होता ना, त्याने प्रेयर केली होती, त्याने असं केलं होतं, त्याने तसं केलं होतं,
बायबल म्हणतं प्रभूच्या वचनाला चिटकून राहत नाही. काय लोक प्रभूच्या वचनाला चिटकून नाही राहत, प्रभूच्या नियमाला चिटकून नाही राहत, नको त्या गोष्टीला चिटकून राहतात, बायबलला चिटकून राहतात, पण त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये पाहिजे तशी वचनं नसतात. बायबल एवढं मोठं घेऊन येतात पण त्यांच्यामध्ये पाहिजे तशी वचनं नसतात. एक वचन बोलून सोडून देतात आणि मग तुमच्या पर्सनल लाईफमध्ये एंटर करतात की काय हो असं का झालं तुमच्या लाईफमध्ये तसं का झालं, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. तुम्हाला फक्त सल्ले देत राहणार, तुम्हाला दाखले देत राहणार. प्रभू म्हणतो अशा लोकांना उभं करू नका. हालेलुया. तर बघूया आपण, हे शिक्षण ना देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याची क्षमकुशल विचार करू नका, त्याला घरात बसवूच नका. कोण तुमच्याकडे शिक्षण देणारा आला नसेल ना तर अशा लोकांना उभं करू पण नका, अशा लोकांना बसवू नका, अशा लोकांची विचारपूस देखील करू नका. पण आज आपल्या लोकांना सवय झाली आहे, का हो ताई असं झालं तुमच्याबरोबर, तुम्ही प्रभूला मानत होता, तुम्ही असं झालात, तुम्ही तसं केलं, तुम्ही अमुक केलं, तुम्ही तमुक केलं. अशा लोकांना बसू नका. येशूच्या नावाने येतात पण ते नको ते चर्चा करतात आणि तुमच्या विश्वासाचा चकनाचूर करतात. आज काही लोकांच्या लाईफमध्ये तसंच होतं. कोणी विश्वासू व्यक्ती येतो आणि त्यांच्यामध्ये अविश्वास निर्माण करून जातो की तुम्ही प्रार्थना केली, कशा प्रकारे केली, अशा प्रकारे करायची नाही, तुम्ही असं करा, तुम्हाला जशी येते तुम्ही तशी प्रार्थना करा. पण जो तुमच्यामध्ये अविश्वास टाकत आहे, तुमच्या विश्वासाचा चकनाचूर करत आहे, तुम्हाला प्रभूच्या वचनाच्या विरुद्ध बोलत आहे, वचनाला सजवून फिरवून सांगत आहे, अशा लोकांना उभं करू नका असं बायबल स्पष्टपणे सांगत आहे. पण आज आपण अशा लोकांनाच बसवतो. हे वचन, ते वचन, अमुक वचन, तमुक वचन, पण त्या वचनाचं स्पष्टीकरण नाही, दाखले नाही, रहस्य नाही, आपल्याला कळत नाही या वचनाचा अर्थ काय आहे, तरी आपण त्या व्यक्तीचं ऐकत राहतो. बायबल म्हणतं अशा लोकांना बसू नका. हालेलुया. तर कारण जो त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्मकाळाचे भागीदार होतो. जो अशा व्यक्तीचा स्वागत करतो, त्याची उठाठेव करतो, त्याचा सत्कार समारंभ करतो, त्याची काळजी घेतो, त्याची विचारपूस करतो, अशा लोकांना प्रभू येशू म्हणतो त्याच्या पापाचा भागीदार तुम्ही होता. आता तुम्ही बोला असं कसं पास्टर, कारण की तो जे वचन शिकवतो ते आपल्या डोक्यात जातं. कदाचित चांगलं शिकवलं तर डोक्यात जाणार, वाईट शिकवलं तरी डोक्यात जाणार. आज हे जे प्रभूचं वचन आहे ते माणसाच्या जीवनात आपल्या अंतःकरणामध्ये जाऊन ते कार्य करायला सुरुवात करतं. कारण की येशू म्हणतो माझं वचन हे दुधारी तलवार आहे, हे रागिष्ठांवर, गर्विष्ठांवर, क्रोधिष्ठांवर, सौम्यावरती, प्रेमावरती, सगळ्या लोकांवरती प्रभू येशूचं वचन चालतं. आज ते वचन निगेटिव्ह असू व पॉझिटिव्ह असू ते वचन शिरतं. तुम्ही बोलणार नाही ते तर प्रभूचं वचन घेऊन आला होता. प्रभूचं वचन कार्यरीत आहे. बायबल म्हणते येशूचं वचन कार्यरीत आहे, वचन कंटिन्यू कार्य करतं. ते कदाचित कुठल्या प्रकारचा असू दे, पण प्रभू येशू म्हणतो अशा लोकांना उभं करू नका जो तुमच्या विश्वासाचा घात करत आहे, तुमच्या विश्वासाला पूर्णपणे नष्ट करत आहे, तुम्हाला स्थिर उभं करून प्रभूला पकडण्याची हिंमत तुम्हाला देत नाही. अशा लोकांना उभं करू नका. तुम्हाला जो डिप्रेशनमध्ये आणतो, जो तुम्हाला प्रॉब्लेममध्ये आणतो, तुम्हाला निगेटिव्ह शिकवतो, अशा लोकांना उभं करू नका. आज अनेक लोक बायबल घेऊन लोकांच्या घरोघरी फिरतात पण नको त्या वचनाच्या द्वारे लोकांची मनं वळवतात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी अनेकाच्या विरुद्ध नाही आहे व कोणाच्या विरुद्ध बोलत देखील नाही आहे, कुठल्या पास्टर, कुठल्या सेवक आणि कुठल्या शिष्टाच्या विरुद्ध नाही आहे. तर मी विरुद्ध आहे त्या लोकांच्या जे येशूचं वचन घेऊन जातात आणि चांगल्या लोकांच्या विश्वासाचा चकनाचूर करून त्यांना प्रभूच्या वचनातून आणि प्रभूच्या प्रेमातून बाहेर काढतात. म्हणून प्रभू येशू म्हणतो अशा लोकांच्या नादी लागू नका. आपल्याला कळतं की हे वचन असं नाही आहे, आपण चेक करणं गरजेचं आहे. जो व्यक्ती तुम्हाला वचन सांगतो ते वचन चेक करा, तपसा, हिम्मत ठेवा समोरच्याला विचारायची. जर तुम्ही एखादी वस्तू दुकानातून घेतली तर तुम्ही सगळ्यात पहिलं ती वस्तू चेक करता, ती डायरेक्ट तुम्ही घरी घेऊन जात नाही. आज अशा पद्धतीचे नियम झालेले आहेत की लोक वचन ऐकतात पण कधी समोरच्याला विचारायची हिम्मत ठेवत नाही. कारण की समोरचा व्यक्ती बोलतो हां तर असं आहे तर तुम्ही बोला. हिम्मत ठेवा. कारण की येशू काय म्हणतो, येशू वचनामध्ये म्हणतो की मी काही गुप्त बोललेलं नाही, मी काही लपून चपून बोललेलं नाही आहे, मी सर्व काय बोललो उघड बोललेलं आहे. जे व्यक्ती सत्य बोलत असेल तो त्या प्रश्नाचं उत्तर देईल. येशू म्हणतो मीच जीवन, मार्ग आणि सत्य आहे. येशूकडेच त्या सगळ्या गोष्टीचं उत्तर आहे, कुठल्या माणसाकडे ते उत्तर नाही आहे. आणि हे जे वचन जो सांगतो त्याच्यामध्ये प्रभू येशूची उपस्थिती पाहिजे. ह्याच्यामध्ये सांगितलं की पिता आणि पुत्र स्वतः त्याच्याबरोबर असतील. आज काही लोक
लोकांना घेऊन जातात, ब्रदर मेरे साथ में चलो, ब्रदर मेरे साथ में चलो, सिस्टर मेरे साथ में चलो, क्योंकि मेरे को प्रभु के बारे में बताना है. अरे जर प्रभूचं वचन तुम्ही जर पॉवरफुल शिकवत असाल तर पिता आणि परमेश्वराचा पुत्र हे दोघे जर तुमच्याबरोबर आहे तर तुम्हाला तिसऱ्याची काय गरज आहे. हालेलुया, हालेलुया. आज अनेकांच्या डोक्यामध्ये हेच चाललेलं असतं की काय लोक येतात प्रभूच्या नावाने, प्रभूचं वचन घेऊन येतात आणि ते वचन घेऊन आल्यानंतर लोक बसतात आणि त्या वचनाच्या द्वारे वचन ऐकतात आणि मग ते लोक निगेटिव्हमध्ये जातात, निगेटिव्ह विचारामध्ये जातात, एकदम डिप्रेशनमध्ये जातात. अरे हां, आम्ही पाप करून बसलो, आम्ही अमक करून बसलो. काय लोकांची वचन शिकवण्याची पद्धत, तुम पाप करो मत, तुम ऐसा करो मत, तुम हे करो मत. येशू म्हणतो यापुढे पाप करू नको. संधी, जो व्यक्ती तुम्हाला संधी देऊन प्रभूमध्ये वाढायला शिकवतो तो व्यक्ती खरा टीचर आणि प्रभूचा सेवक असतो. करो मत, ऐसा करो मत. दुसऱ्यावर दोष देणारा व्यक्ती तो कधी पुढे जात नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशूने देखील पेत्राला सांगितलं होतं, तुझ्या भावाने तुला अनेक वेळा दोष केला, तुला निर्दोष एक ठरवलं, काही ठरवलं, तुला वाईट बोलला, तू त्याला क्षमा कर, 7च्या 70 वेळा कर. क्षमा करण्याची ताकद आणि क्षमा करायची ताकद ही दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या दोन्ही गोष्टी जो व्यक्ती शिकवून आपल्याला प्रभूमध्ये पुढे पुढे नेतो तो व्यक्ती आपल्याला खरा हा प्रभूचा सेवक आहे. हालेलुया. बायबल म्हणतं अशा लोकांना उभं करू नका जे लोक वचनं घेऊन येतात आणि मग उदाहरणं कुठली देतात, या दुकानवाल्याने अमुक केलं, या हॉस्पिटलमध्ये अमुक झालं. प्रभूचं वचन काय म्हणतात ते मला सांगा. आज अनेक लोक असं म्हणतात की ते वचन काढतात पण साक्षी देतात, मैं पहिला ऐसा था, मैं पहिला वैसा था, मेरे लाइफ में मैं ऐसा था. अरे तू कैसा था वो मालूम नहीं है. प्रभू येशू कैसा है, प्रभू येशू का प्यार कैसा है, प्रभू येशू कशा पद्धतीचा आहे ते मला सांगा. आज काय लोक बायबल उघडून बघत देखील नाही की हे वचन काय आहे, या वचनाचा अर्थ काय आहे. वचन वाचतात, सोडून देतात. प्रभू येशू, एखादा व्यक्ती जर तुम्हाला बोलतोय तर त्याच्या पाठी काहीतरी रहस्य आहे, काहीतरी गुप्त गोष्टी आहे. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशूने स्वतः या वचनामध्ये आपल्या शिष्यांच्या द्वारे, आपल्या सेवकांच्या द्वारे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या लोकांना एक शीख दिलेली आहे की अशा लोकांना उभं करू नका. आज अनेक लोकांच्या घरामध्ये, खेडापाडामध्ये, गावागावामध्ये, नगरामध्ये नको ते शिक्षण पोचलेले आहे, नको ते पद्धतीने शिकवण चाललेले आहेत, नको त्या पद्धतीने शिकवणं चाललेलं आहे. म्हणून आज चांगले विश्वासू व्यक्ती, चांगले प्रभूमध्ये चालणारे व्यक्ती आज पडलेले आहेत. हालेलुया. आज त्या काही लोकांना आम्ही विचारतो की तुम्ही प्रभूमध्ये होतात तर तुम्ही कसे काय पडलात, तुम्ही कसे काय प्रभूचा मार्ग सोडलात. आज अनेक लोक म्हणतात नाही, ह्याने आम्हाला असं सांगितलं, त्याने आम्हाला तसं सांगितलं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कोणाच्या सांगण्यावरून, कोणाच्या बोलण्यावरून तुम्ही तुमचा मार्ग चेंज करू नका. प्रभू येशू म्हणतो जो त्याच्या शिक्षणाला चिटकून राहतो तोच त्याचाच उद्धार होतो, त्याचंच रक्षण होतं आणि पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा त्याच्याबरोबर राहतो. आज तुम्ही त्याच्या शिक्षणाला चिटकून राहत नाही, तुम्ही नको त्या लोकांना चिटकून राहता. आमचे हे पास्टर ओळखीचे आहेत, आमचे हे सिस्टर ओळखीचे आहेत, तुम्हाला ते त्यांना चिटकून राहून गरजेचं नाही आहे. तुम्हाला प्रभूच्या वचनाला, प्रभूच्या आत्म्याला आणि प्रभूच्या उपस्थितीला चिटकून राहणं गरजेचं आहे. तुम्ही बोलला नाही मी हा एवढा मोठा सेवक आहे, हा एवढा मोठा पास्टर आहे, मी ह्याला चिटकून आहे. आज तुम्ही कोणालाही चिटकून राहा, तुमच्या लाईफमध्ये तुम्ही यशस्वी होणार नाही. तुम्ही कधीही तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. प्रभूच्या शिक्षणाला चिटकून राहायला सांगितलं आहे. आज अनेक लोक बायबलला चिटकून राहतात. मी बायबलशिवाय कुठे जात नाही, मी वचनाशिवाय कुठे बोलत नाही. अनेकांचे शिक्षण असे आहेत, आम्ही वचनाच्या शिवाय बोलत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याच्या वचनाला चिटकून राहायला सांगितलेलं आहे. त्याच्याकडे बायबल आहे, कृपया करून त्याने ते वाचावं आणि त्या वचनाच्या द्वारे माणसाने आपले हृदय, आपले डोके, आपली बुद्धी उघडावी. नको तिकडे बुद्धी चालवायचं काम करू नका. प्रभूच्या वचनाला चिटकून राहा. तर ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, हे शिक्षण ना देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याची क्षमकुशल विचार करू नका, त्याची विचारपूस देखील करू नका. हे शिक्षण देणारा जर तुमच्याकडे आला नाही ना, आणि येऊन काय लोक शिक्षण देतात,
शिक्षण द्यायलाच येतात. काही लोक क्रॉस बघून तुमच्या घरात शिरतात, काही लोक फोटो बघून तुमच्या घरात शिरतात, पण नको ते शिक्षण देऊन तुमच्या विश्वासाचा चकनाचूर करतात. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रभूच्या वचनाला चिटकून राहा, प्रभूच्या नियमाला चिटकून राहा, प्रभूच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे जीवन जगायला सुरुवात करा. आजार, प्रॉब्लेम, समस्या आणि तुमच्या विश्वासाचा चकनाचूर करणारा या जगात कोणी नसणार. कारण की प्रभू येशूला जर तुम्ही चिटकून असणार तर शैतान तुमचा कसल्या प्रकारचा घात करू शकणार नाही. कारण की येशू हा हमेशा त्या व्यक्तींवरती भरपूर प्रेम करतो जो येशूला चिटकून राहतो. हालेलुया. येशू म्हणतो, जो माझ्याकडे येतो मी त्याला मुळीच घालवत नाही. आज जर तुम्ही येशूकडे आलात तर तुम्हाला तो मुळीच घालवणार नाही. हालेलुया, हालेलुया. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या शिक्षणाच्या द्वारे, या वचनाच्या द्वारे तुमच्या बुद्धीत, तुमच्या डोक्यात काहीतरी शिरला असेल हा मी विश्वास करतो. आणि पवित्र आत्म्याने आणि अनेकांच्या बुद्धीला प्रभू येशूने स्पर्श केलेला आहे हा माझा विश्वास आहे. आणि माझा विश्वास आहे की प्रभू येशू त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे हे वचन तुमच्या हृदयापर्यंत पोचलेलं आहे. आणि या वचनाच्या द्वारे जे आज अनेकांच्या डोक्यामध्ये जे विचार होते, जे लोकांसंगत बसून नको ते विचाराविषयी चर्चा करायचे, वचन एक सांगायचे आणि नको ते पद्धतीने बोलायचे, भाषण त्यांचे अनेक असायचे, प्रभू येशू आज अशा लोकांना सावध करत आहे. जय प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आमेन बोलून कोणाच्या घरात जाऊन नको ती चर्चा करत बसू नका, नको त्या लोकांच्या विश्वासाचा चकनाचूर करू नका. तर आज प्रभूच्या वचनाला धरून चिटकून आणि प्रभूच्या विश्वासात स्थिर व्हा. आजच प्रभूला म्हणा की हे प्रभू, मला तुला चिटकून आणि तुझ्या वचनात वाढण्याची ताकद आणि हिंमत दे माझ्या पिता. आम्हाला कुठल्या व्यक्तीला चिटकायचं नाही, तर हे स्वर्गातल्या महान पित्या, आम्हाला तुझ्या वचनाला चिटकून चालायचं आहे, तुला चिटकून चालायचं आहे, तुला समजायचं आहे, तुला जाणायचं आहे. प्रभू येशू, आमच्यावरती दया कर, आमच्यावर अनुग्रह कर, आमच्यावर कृपा कर आणि आजच तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्याशी संभाषण कर. प्रभू येशू, तुझ्या सामर्थी नावात आम्ही प्रार्थना करत आहोत. हालेलुया. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो. तुम्ही आपले डोळे बंद करा आणि आजच प्रभूला चिटकण्याचा, प्रभू येशूच्या आत्म्याला स्वीकार करण्याचा आणि त्याच्या वचनात चालण्याचा तयारी करा. आज तुम्ही किती निराश झालेला असाल मला माहीत नाही आहे, पण प्रभू येशूला माहीत आहे. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये किती हताश झालेला आहेत ते मला माहीत नाही, पण प्रभू येशूला माहीत आहे. कारण की बायबल म्हणतं प्रभू येशू अंतःकरण चाचपणारा, चेक करणारा आणि तपासणारा परमेश्वर आहे. तर माझ्या प्रिय लाडक्या बहिणीनो आणि माझ्या प्रिय भावांनो, आज प्रभूच्या वचनाला चिटकून राहा. नको त्या शब्दाला चिटकू नका, नको त्या कारणाला चिटकू नका, नको ते उदाहरणं देऊ नका. आजच प्रभूला, येशूला चिटका. आज प्रभूच्या वचनाच्या द्वारे प्रभूच्या वचनाला चिटका. प्रभूला म्हणा, सहकार्य कर माझे पिता, आणि आजच मला तुझ्या वचनाच्या द्वारे चालायचं आहे. प्रभू, मला सहकार्य कर. आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. हो रवाला बांधा हरियाराला नाको रिबा खंद मंदिरी. पिता परमेश्वर, आजच्या तुझ्या महान वचनासाठी मी तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वर. जेवढेही यूट्यूब आणि फेसबुकाच्या माध्यमाने पाहणार आहे पिता परमेश्वर, अशा लोकांना पिता परमेश्वर ब्लेस कर पिता. आजचं वचन त्याच्या शरीर, आत्मा आणि रक्त याच्या शरीर आत्मामध्ये विनू दे पिता परमेश्वर. आणि त्यांच्या जीवनामध्ये अयशस्वी असणारा अविश्वास पिता परमेश्वर काढून टाक आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांना तुझ्या वचनात चालण्याची हिंमत आणि ताकद दे माझ्या पवित्र परमेश्वरा. पिता, मी प्रार्थना करतो या क्षणाला हर एक आजार, हर एक बीमारी, हर एक शाप प्रभू येशूच्या सामर्थ्य नावात निघून जाओ. हो रिला हारी हलाबांदो रबांदा कारी कोंदारी रंदे. पिता परमेश्वर, सर्दी, ताप, खोकला आणि नको नको त्या पद्धतीचे व्हायरस प्रभू येशूच्या सामर्थ्य नावाने निघून जाओ. एड्स, डायबिटीस, किडनी फेल्स आणि नको नको त्या आजार, नको नको ते बिमारी, नको नको ते एलर्जी प्रभू येशूच्या नावाने निघून जाओ. हो रिबाला बांधा हाय हराबान दोखो. Touch in the name of Jesus. Heal in the name of Jesus. Take it. O rikalanda babanda boribanda hiyaralanda karabosota. Shondara karadaba sekhebo korabandi hiyaralandini. पिता परमेश्वर, मी प्रार्थना करतो या क्षणाला प्रत्येकाला तुझ्या विश्वासात वाढव, दृढ कर, मजबूत कर माझ्या राजा. तुझ्या पवित्र नामात मी प्रार्थना करत आहे. अनेकावर तुझा महान आत्मा, तुझी उपस्थिती लोकांच्या जीवनामध्ये कार्य करू दे माझ्या राजा. ज्यांना मुलबाळ नाही त्यांना मुलबाळ होऊ दे, ज्यांना घरदार नाही त्यांना घरदार मिळू दे, ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे त्यांच्या घरामध्ये स्वर्गीय शांती होऊ दे. प्रभू येशू, तुमचा मूळ व्याध, तुमचा मुतखडा, किडनी स्टोन आणि नको नको त्या गाठी प्रभू येशूच्या सामर्थ्य नावाने निघून जाओ. हो रिबाला बांधा हायरला खंड करो बांधा हेरांदिया. प्रभू येशू, तुझ्या सामर्थ्य नावात प्रार्थना करत आहे. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूच्या महान आशीर्वाद हो. तुम्ही जिथे कुठे जाल तिथे यशस्वी व्हाल.
प्रभू येशूचा महान आशीर्वाद तुमच्या प्रभू येशूचा महान आशीर्वाद तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर सदा सर्वदा राज्य करो. प्रभू येशू तुमच्यावर सदा सर्वदा त्याचा आशीर्वादाचा भरभराट करो. ओ रिबाला हैयाला नाबोको रिबा सदारबा ओ नमस्ते खारेबा खारेबा नमस्ते खारेमा ओ शखारा रा 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 ओ नमस्ते खारे नमा खारे नमस्ते खारेमा ओ शखारिया लंदेरे बोखरबा. प्रभू येशू तुझ्या पवित्र नामात मी प्रार्थना करतो, ऐक आणि कबूल कर पिता. आमेन. येशू नाझरेथच्या नावात प्रार्थना करतो, ऐक आणि कबूल कर पिता. आमेन. गॉड ब्लेस यू माझ्या मित्रांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या आईंनो. प्रभू येशू सदा सर्वदा तुमच्या जीवनामध्ये कार्य करत राहा. गॉड ब्लेस यू. आमेन.